अध्यक्ष महाराज, आपण स्वतः एकदा उत्तर वाचा. अध्यक्ष महाराज, उत्तरात आपण काय म्हणताय? 15 जून 2026 रोजी आदेश दिला. 8 दिवसात अध्यक्ष महाराज, एवढं आपल्या राज्याच्या शिक्षण पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका की 8 दिवस 15 तारखेपासून कोणालाच मोजता येत नाही. सीओला मोजता येत नाही, अधिकाऱ्यांना मोजता येत नाही आणि उत्तर देताना मंत्री महोदयांना मोजता येत नाही. संबंधित दोन्ही सदस्य ते तर म्हणाले मी शपथ घेऊन सांगतोय, शपथ. माननीय सदस्य बबनराव लोणीकर ते सांगताय की 1 वर्षापूर्वी सीओंकडे बैठक झाली, व्हिडिओ दिले. आता फक्त प्रश्न एवढाच आहे की चौकशी करण्याचा SOP काय असतो? चौकशी करणे म्हणजे काय? का आरतीचं ताट घेऊन त्या अधिकाऱ्याची आरती करून बोल बेटा खरं बोल तू प्रश्न खाल्ले का, की त्याला गुदगुल्या लावून विचारतात अध्यक्ष महाराज की असा गुदगुल्या लावून विचारायचं अरे बोल बेटा तुझं काय म्हणणं आहे, असं आपण करतो का? अध्यक्ष महाराज, आज जांच का मतलब किसी पे नहीं आएगी आज, इसका मतलब जांच. तपास म्हणजे काय अध्यक्ष महाराज? नाही मंत्री महोदय, म्हणून मी तुम्हाला माहिती देतोय की निलंबन म्हणजे शिक्षा नव्हे. निलंबन त्या लोकांना दिलं जाते जसं आरोपी आपण ठेवतो, पण एखादा आरोपी बदमाश असेल तर तो अंडाकृती बॅरेकमध्ये ठेवला जातो, तो गुन्हेगारच आहे. पण आपल्याला लक्षात आलं हॅबिच्युअल आहे, धोका आहे, तर त्याच्यासाठी अलग. आता यांच्यासाठी मला माहिती आहे तुम्ही अशा गुन्हेगारांना पोटाशी लावत नाही आणि पाठीशी ठेवत नाही असा माझा समज आहे, पण तो खरा आत्ता करायचा आहे, आत्ता करावा लागेल तुम्हाला. आणि म्हणून तुम्ही अध्यक्ष महाराज ताबडतोब निलंबन म्हणजे शिक्षा नव्हे, चौकशीवर प्रभाव होऊ नये म्हणून निलंबन आहे. आणि म्हणून आता तुम्ही BDOला निलंबित करा, मग पहा तुम्ही 8 दिवसात चौकशी अहवाल येते की नाही. हे जे थट्टा आहे ना सभागृहाची थट्टा हे बंद होईल. तुम्ही एकच शब्द वापरा की आम्ही आता निलंबित करून मग चौकशी करतो. पहा 8 दिवस नाही, उद्या सकाळी अहवाल येईल. आणि जेवढे पैसे दिले की नाही, माझ्या इकडे जागं होतं भाऊ, सर्वाच्या घरी जाऊन जाऊन पैसे त्याच्या बापाला द्यायला जाऊ. हे असे पैसे गरिबाचे जे घेणारे लोक आहे ना, मंत्री महोदय तुम्ही या संदर्भात निलंबन हाच पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून तुम्ही घोषणा करावी निलंबनाची. मंत्री महोदय. सन्माननीय सदस्य ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी आता सभागृहामध्ये ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, किसी पे नहीं आएगी आज उसी को कहते जांच. माझंही म्हणणं तेच आहे की याच्यामध्ये कुणावर आज आलीच नाही पाहिजे. जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सभागृहामध्ये मी सांगतो, आपण जे 1 वर्ष आपण मगाचपासून म्हणताय, तक्रार 25/5/2026 आलेली आहे. तक्रार 25/5/2026 आलेली आहे आणि त्या तक्रारीवर हा प्रश्न आलेला आहे. अजून तक्रारी आल्यानंतर फक्त 40 दिवस झालेले आहेत. आपण आल्यानंतर त्याची चौकशी जी लावलेली आहे ते चौकशी लावलेली आहे ती 15/6/2026 लावलेली आहे. आणि त्याच्यानंतर जो तक्रार आलेली आहे त्याच्यामध्ये एकच मी पॅरा वाचून दाखवतो. ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजनाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करून अनेक गावामध्ये नळ जोडणी पूर्ण नसतानाही ठेकेदारांना देयके मंजूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टक्केवारी घेतल्याचा संशय आहे. आता टक्केवारी घेतली म्हणलं नाही, त्याच्यात संशय आहे. त्याच्या पुढे सांगतो, इतर योजनांमध्ये जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्यावरही भ्रष्टाचार व कमिशनबाजी झाल्याचा दाट संशय आहे. म्हणजे जी तक्रार आहे सन्माननीय सदस्य महोदय, याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी दाट संशय आहे, तक्रार झाल्याचा संशय, भ्रष्टाचार झाल्याचा संशय. मी आपल्याला क्लिअर सांगतो, तोच काय संदीप पवारच काय, या राज्यातला कुठलाही अधिकारी जो घरकुल किंवा या योजनामध्ये पैसे घेतो त्याच्यावर कारवाई केलीच जाईल. आणि याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला, याच्यावरही सीओना तातडीनं सूचना देण्यात येतील. 8 दिवसाच्या त्याचा चौकशीचा अहवाल सीओ कडून मागून घेऊ आणि 8 दिवसाच्या आत त्याच्यावर कारवाई आपण करू.